श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो मी जानेवारीमध्ये 19 तारीखला एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात मी तुम्हाला देव तुमच्यासोबत असल्याचे 7 लक्षणे सांगितली होती. त्या व्हिडिओला तुम्ही सर्व भक्तगणांनी भरपूर प्रतिसाद दिला. मी आपले मनापासून आभार प्रकट करतो. तर याच व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मला बऱ्याचशा लोकांनी एक अशीही कमेंट्स करून वारंवार हा एकच प्रश्न केला होता की दादा, आम्हाला हे कसे माहिती पडेल की आमच्यासोबत कोणती अथवा कोणत्या देवी देवतेची शक्ती चालत आहे. म्हणजेच की कुणी एकच शक्ती आमच्यासोबत आहे की मग 2 किंवा 3 दैविक शक्तींचा सहवास आमच्यासोबत आहे. तर मग यासाठी हे कसे काय माहिती करून घ्यावे की आमच्यासोबत नेमक्या कोणत्या देवी देवतेची शक्ती आहे हे आम्हाला कसे काय माहिती पडेल. कारण की बघतो आपल्यापैकी बरीचशी लोक अशी आहेत ज्यांना हे माहिती नसते की त्यांच्यासोबत कोणत्या देवतेची शक्ती चालत आहे. काही लोकांना तर माहिती असते, परंतु तिथेच बऱ्याच लोकांना काहीतरी शक्तीची जाणीव होत असते, पण नेमकी कोणत्या देवी देवतेची शक्ती आहे हे त्यांना समजत नसते. आणि काही लोकांना तर संकेतही मिळत असतात, परंतु ते त्या संकेतांना दुर्लक्षित करतात. तर बघतो मी तुम्हाला इथे ही एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितोय की जर तुमच्यासोबत वास्तवात कोणती शक्ती चालत असेल तर ती शक्ती तुम्हाला अधूनमधून काही ना काहीतरी संकेत देतच असते, परंतु आपण त्यांच्या संकेतांना समजू शकत नसतो. आपण त्या शक्तींच्या संकेतांवर लक्ष देत नाही आणि आपण असा विचार करतो की हा असाच काहीतरी संकेत असेल, असेच काहीतरी स्वप्न असेल, असाच काहीतरी सुगंध येतोय किंवा मग असाच काहीतरी आपल्या कानावर आवाज ऐकू येत असेल आणि आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण या संकेतांच्या विषयी सखोल विचार करत नाही. परंतु बघतो जेव्हा कोणी एखादी दैविक शक्ती तुमच्यासोबत चालत असते तेव्हा ती शक्ती नक्कीच तुमच्यासोबत असल्याची तुम्हाला वारंवार जाणीव करून देत राहते. तर यात होते काय की आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना स्वप्नांमध्ये मंदिरे दिसू लागतात. स्वप्नांमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी देवी देवतांचे दर्शन होते. काही लोकांना घंटाना रोज असल्याचा आवाज ऐकू येत राहतो. तसेच या व्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांना आपल्या अवतीभोवती कोणता तरी अचानक सुगंधित सुवास येऊ लागतो. जेव्हा पूजापाठ करता तेव्हा त्यांना खूपच जास्त जांभया येऊ लागतात. त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये कंपने निर्माण झाल्याचे जाणवू लागते. तर सांगण्याचे तात्पर्य हे की ह्या ज्या जागृत शक्ती आहेत त्यांचे अस्तित्व आपल्यासोबत असल्याचे आम्हाला वेळोवेळी जाणीव करून देत राहतात. परंतु इथे आपल्याच काही चुका असतात, आपलाच मूर्खपणा असतो. त्यामुळे आपण त्यांच्या संकेतांना समजून घेऊ शकत नसतो आणि आपण वारंवार पुन्हा हेच बोलत राहतो की आम्हाला कसे माहीत पडेल की आमच्यासोबत कोणत्या देवी देवतेची शक्ती चालत आहे, किंवा मग आम्ही हे कसे मानून चालावे की आमच्यासोबत या शक्तीचा सहवास आहे. बघतो आपल्या देवी देवतांची काहीच कमी नसते, त्यांच्या शक्तींची आपल्यासोबत काहीच कमी नसते. कमी असते ती फक्त आपल्यामध्येच असते. देवी देवता आपल्या वचनांशी पक्के असतात, शक्ती याही आपल्या वचनांशी पक्के असतात. जर तुम्ही त्यांच्यासाठी थोडेही काहीतरी केले असेल तर ते तुम्हाला त्यांच्या परिणाम स्वरूप 1000 पटीने नक्कीच देतील. मग भले ते कसेही देवोत, कोणत्याही क्षेत्रामध्ये देवोत, कोणत्याही माध्यमातून देवोत, परंतु तुम्हाला देतात मात्र नक्कीच, हे निश्चित आहे. आणि बघतो कधी असे होऊच शकत नाही की आपण कोणत्याही देवदेवतेची पूजापाठ साधना करू, काही भक्ती करू, काही प्रयोग करू आणि त्याचे फळ व्यर्थ जाईल, विफळ होईल, असे शक्य नाही. बघतो कोणतीही साधना, पूजापाठ, मंत्रजाप, अनुष्ठान, संकल्प कधीच विफळ होत नाही. हे सर्व काही नेहमी आपला सकारात्मक प्रभाव जरूर दाखवतात. परंतु हो, इथे मात्र हे नक्कीच घडू शकते की यांचा प्रभाव तुम्हाला आता पाहण्यास मिळणार नाही, काही कालावधीनंतर पाहण्यास नक्कीच मिळेल. परंतु आजपर्यंत असे कधी होऊ शकत नाही की आपणास आपल्या पूजापाठ साधनेच काहीच फळ कधीच पाहण्यास मिळाले नाही वगैरे. बघतो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम बनून असतो की आम्ही तर पूजापाठ साधना केली, मंत्रजाप केला, परंतु आम्हाला त्याचे काहीच फळ मिळत नाही. परंतु बघतो इथे तुम्हाला सांगू इच्छितोय की याचे फळ तुम्हाला तुमच्या कळत न कळत नक्कीच मिळत आहे आणि पुढे तुम्हाला आज नाही तर उद्या जरूर मिळेल. तुम्हाला बस या गोष्टींवर दृढ विश्वास ठेवून आपल्या कर्माला पुढे सुरूच ठेवायचे आहे. कारण की आपण कळत न कळत अशी खूपच जास्त बरीचशी चुकीची कर्मे करून ठेवलेली असतात, ज्यांच्या कारणामुळे आपल्या साधनेचा प्रभाव खूपच हलका व मंदपणे पडतो. त्यामुळे तुम्ही आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण करा, ते तेज आणा आणि ती ऊर्जाही वाढवा, जेणेकरून तुमची श्रद्धा व भक्ती दृढ बनून राहील. तर बघतो आज मी तुम्हाला अशा काही 2-3 गोष्टी सांगणार आहे. जर तुम्ही यांना कराल तर तुम्हाला हे समजून येईल की तुमच्यासोबत कोणत्या देवतेची शक्ती कार्य करत आहे, कोणत्या शक्तीचा सहवास तुमच्यासोबत जागृत व कार्यान्वित आहे. लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. बघतो तर यात पहिला प्रयोग हा आहे की तुम्हाला एक तांब्याभर शुद्ध पाणी घ्यायचे आहे. नंतर यात तुम्हाला गंगाजलाचे 4-5 थेंब टाकायचे आहे. चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू म्हणजेच पिंजर,
थोडेसे अखंड साबूत तांदूळ म्हणजेच अक्षता हे तुकडा तांदूळ असता कामा आहेत बघतो. यासोबत 1 रुपयाचा सिक्काही तुम्हाला या तांब्यातील पाण्यात टाकायचा आहे. आता बघतो या सामग्रीने परिपूर्ण असलेल्या या पाण्याच्या तांब्याचे आता करायचे काय आहे की जेव्हा तुम्ही रात्री जेवण वगैरे जेवून झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही झोपण्यास जाल तेव्हा झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचे हे आहे की तो पाण्याने भरलेला तांब्या तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि आपल्या त्या शक्तीचे आवाहन करायचे आहे, ज्या शक्तीच्या बाबतीत तुम्ही जाणून घेऊ इच्छित आहे. म्हणजेच की जर तुम्हाला हे माहीत करून घ्यायचे आहे की तुमच्यासोबत कोणी शक्ती आहे की नाही, तर तुम्हाला या शक्तीचे आवाहन करायचे आहे. पण कसे? तर तुम्ही इथे प्रथम असे बोलायचे आहे की माझे नाव हे आहे, माझ्या वडिलांचे नाव अमुक आहे आणि माझे गोत्र हे आहे. जर माझ्यासोबत कोणती चांगली शक्ती चालत आहे, कोणत्याही देवी देवतेच्या शक्तीचा अंश माझ्यासोबत आहे, तर तिने माझ्या स्वप्नामध्ये येऊन आपले दर्शन द्यावे आणि मला तिने आपली ओळख करून द्यावी, असे फक्त तुम्हाला बोलायचे आहे. आणि तो पाण्याने भरलेला तांब्या तुमच्या उशाशी म्हणजेच तुमच्या डोक्याजवळ बाजूला ठेवून तुम्ही झोपी जायचं आहे. जर तुम्ही बेडवर झोपत असाल तर तुम्ही या तांब्याला आपल्या आजूबाजूस कुठेही ठेवून झोपू शकता. परंतु आजकाल सर्वच जण बेडवर झोपत असतात, तर अशा वेळी तुम्ही यास बेडखाली अथवा जमिनीवर किंवा बेडच्या बाजूला जागा असेल तर तिथे ठेवून झोपू शकता. बघतो बस एवढे केल्या मात्रने खात्रीने सांगतोय की निश्चित रूपाने तुम्हाला स्वप्नामध्ये त्या शक्तीचे दर्शन होईल. जी पण शक्ती तुमच्यासोबत चालत असेल त्या शक्तीचे तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन होईल आणि तुम्ही त्या शक्तीला ओळखूनही जाऊ शकता की ही या देवी देवताची शक्ती आहे. जर श्री हनुमान महाराज असतील तर हनुमानजींचे पूर्ण स्वरूप तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल. कालीमाता असेल, श्री महादेव शिवशंकर असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, श्री दत्तगुरु महाराज असतील किंवा मग अजून काही शक्ती असेल तर त्याही शक्तीचे पूर्ण स्वरूप तुम्हाला स्वप्नामध्ये दिसून येईल. बघतो आता दुसरा प्रयोगही तुम्हाला सांगतोय, तो असा आहे की यात तुम्हाला सर्वात प्रथम धूपबत्ती किंवा अगरबत्ती घ्यायची आहे, एक शुद्ध देशी तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि प्रसाद स्वरूपात तुम्हाला बत्ताशे अथवा मिठाईचा तुकडा किंवा साखर एखादे फळ सुद्धा घेऊ शकता. त्याचसोबत शेवटची सामग्री घ्यायची आहे ती म्हणजे 11 रुपये किंवा 21 रुपये. बघतो ही सर्व सामग्री घेऊन तुम्हाला मंदिरात जायचे आहे. बघतो हे मंदिर असे असावे की जिथे सर्व देवी देवतांची पूजा केली जात असे. म्हणजेच की जवळजवळ सर्वच देवी देवता त्या मंदिरामध्ये अथवा मंदिर परिसरात विराजमान असतील आणि त्यांची तिथे पूजा आरती वगैरे केली जात असे. तर अशा मंदिरात जाऊन तुम्हाला एखादी अशी कोणती शांत जागा निवडायची आहे, तिथे जाऊन तुम्ही बसायचं आहे. सर्व सामग्री तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे. आता अशा शांत जागी बसल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्यासोबत जी पण शक्ती चालत आहे त्या शक्तीचे तुम्हाला आता आवाहन करायचे आहे. ते असे की माझे नाव हे आहे, माझ्या वडिलांचे नाव हे आहे, माझे गोत्र अमुक आहे. माझ्यासोबत जी पण शक्ती चालत आहे त्या शक्तीचे मी आवाहन करतोय आणि त्या शक्तीच्या बाबतीत मी जाणून घेऊ इच्छितोय, जेणेकरून की मी तुमची सेवा करू शकेन, तुमची पूजा करू शकेन. जोपर्यंत तुम्ही मला तुमची ओळख करून देणार नाही तर मग मी तुमची सेवा कशी काय करू शकेन, तुमची पूजा कशी करू शकेन. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही मला तुमची ओळख करून द्यावी, तुमचे दर्शन घडवून द्यावे. अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे आणि आपले डोळे बंद करून थोडा वेळ शांत बसून राहायचं आहे. 10 ते 15 मिनिटे तुम्ही असेच शांतपणे बसून राहायचे आहे. बघतो थोड्याच वेळामध्ये तुम्हीच पाहाल की तुमच्या आज्ञाचक्रावर म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये तुम्हाला एवढा ताण जाणवू लागेल, एक तेज खिसाव जाणवू लागेल आणि अचानकपणे तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावर एक प्रकाशाचा तेज आभामंडळ असल्याचे जाणवू लागेल आणि जी पण शक्ती तुमच्यासोबत चालत असेल त्या शक्तीचे स्वरूप तुम्हाला अगदी तुमच्या समोर उभे असल्याचे दिसून येईल. परंतु हे सर्व काही तुमच्या आज्ञाचक्रावर दिसून येईल, उघड्या डोळ्यांनी नाही. जी पण देवी देवता तुमच्या सोबत असेल त्या देवतेच्या छायेची छबी स्वरूप तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावर बनत असल्याचे दिसून येईल. आता पुढे जेव्हा तुम्हाला हे जसेच माहिती पडेल की ही शक्ती आपल्यासोबत आहे तर तुम्हाला आता करायचे काय आहे की त्या शक्तीच्या नावाने, त्या देवतेच्या नावाने त्याच मंदिरामध्ये त्या शक्तीच्या मूर्तीच्या समोर मानून चला की तुम्हाला महादेव शिवशंकर दिसले, महादेव तुमच्यासोबत आहेत, तर महादेवांच्या समोरच तुम्हाला शुद्ध देशी तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि भगवान शिवजींना तुम्ही प्रसादही अर्पण करायचा आहे आणि ती 11 रुपये 21 रुपयाची अर्धाशेही त्यांनाच अर्पित करायचे आहे. तर आता बघतो तुम्ही हे जाणून घेतलात की जेव्हा तुमच्यासोबत काहीतरी शक्तीचा सहवास असेल तर आता जर तुमच्यासोबत कोणती शक्ती चालत नसेल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही, अगदी ब्लँक तुम्हाला दिसू लागेल. होऊ शकते की तुम्हाला अगदी ब्लॅक किंवा व्हाईटच दिसेल, बाकी कोणताही रंग तुम्हाला दिसून येणार नाही. आणि या आधीचा जो रात्रीचा प्रयोग सांगितला आहे त्यामध्ये जर तुमच्यासोबत कोणती शक्ती चालत नसेल किंवा मग कोणत्याही शक्तीची देवतेची कृपा तुमच्यावर नसेल तर तेव्हाही तुम्हाला स्वप्नांमध्ये कोणीही देवी देवता दिसणार नाही आणि कोणतीही शक्ती दिसणार नाही.
तर हा एक सिद्ध प्रयोग सांगण्यात आलेला आहे बघतो. आणि इथपर्यंत खात्रीने सांगतोय की असे कधी होऊच शकत नाही की जर तुमच्यासोबत खरंच कोणत्या देवीदेवतेची शक्ती असेल तर ती शक्ती तुम्हाला तिचे काही ना काहीतरी संकेत हे देतच राहते. परंतु तुम्ही काय करता की त्यांना इग्नोर करता. तुम्ही त्यांना आपला भ्रम समजता. बघतो, तुम्ही आपल्या आजूबाजूस लक्ष द्या आणि तुमच्यासोबत ज्या पण घटना घडत आहे त्यांवर सुद्धा एकदा सखोल निरीक्षण करा. आपल्या स्वप्नांना तपासून पहा. आपल्या प्रत्येक एक गोष्टीवर सखोल विचार करा ज्या तुमच्यासोबत घडत आहेत. तुम्हाला स्वतःहूनच हे माहिती पडेल की ही कोणत्या देवीदेवतेची चाल आहे. कारण की प्रत्येक देवीदेवतेची एक चाल असते, एक चलाकी असते. बस तुम्हाला ध्यानपूर्वक विचार करण्याची गरज आहे. मी गॅरंटी देऊन सांगतोय की असे होऊ शकत नाही की एखादी शक्ती तुमच्यासोबत चालत असेल आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर ती शक्ती तुम्हाला नक्कीच जाणवून देईल की ती तुमच्या सोबत आहे. मग ती तुम्हाला स्वप्नातही सांगेल. जर ती स्वप्नात नाही तर ती तुम्हाला पूजापाठ करताना आपला आभास करू दे. बघतो, अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी घडतात आणि तुम्हाला हे आपोआपच समजून येईल. बस तुम्हाला सखोल निरीक्षण करून समजून घेण्याची गरज आहे. तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. मनात कोणताही संभ्रम बाळगायचा नाही. तर ही होती थोडीशी महत्वपूर्ण माहिती. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.